बातमी आहे एसटीच्या संपाची। ऐन गणेशोत्सवाच्या तोंडावर एसटीने हा संप पुकारलाय। त्यामुळे आजपासून एसटी कर्मचारी संघटनेने आंदोलनाची हाक दिली आहे। सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणे त्यांना वेतन देण्याच्या मागणीसाठी हा त्यांनी संप पुकारलाय। तर सध्या राज्यामध्ये काय परिस्थिती आपण जाणून घेऊयात। पुण्यामध्ये या ठिकाणी एकही बस निघालेली नाहीये, बसेस इथे थांबून आहेत, त्यामुळे प्रवाशांचे चांगलेच हाल होत आहेत। अहमदनगरमध्ये सुद्धा तीच परिस्थिती आहे। अहमदनगरमध्ये सुद्धा प्रवासी ताटकळले। तिकडे अकोल्यामध्ये सुद्धा बसेस सगळ्या आगारामध्ये पडून आहेत। तर अमरावतीमध्ये या ठिकाणी जोरदार घोषणाबाजी या एसटी कर्मचाऱ्यांनी केलेली आहे। या संदर्भात आपण अधिकची माहिती जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी सचिन जाधव यांच्याकडून। सचिन, काय सांगाल? एसटीने आज संप पुकारलेला आहे, सगळे कर्मचारी आज संपावर आहे, काय सध्या परिस्थिती पाहायला मिळते महाराष्ट्रामध्ये? मयूर, राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या वेतनानुसार एसटी कर्मचाऱ्यांनाही वेतन द्यावं या मागणीसाठी राज्यभरातील एसटी कर्मचारी संपावर गेलेले आहेत। मी पुण्यातील स्वारगेट बस स्थानकामध्ये आहे, ज्या ठिकाणी आपण पाहतोय की पुण्यातून मराठवाड्यात किंवा कोकणमध्ये आणि पश्चिम महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात बसेस जातात। मात्र आज सकाळपासून ज्या बाहेरून येणाऱ्या बसेस आणि ज्या इथून बाहेर जाणाऱ्या बसेस ज्या स्वारगेट बस स्थानकातून त्या संपूर्णतः आत्ता काही वेळापूर्वी या ठिकाणी बंद करण्यात आलेले आहेत। एकूणच आपण पाहतोय की पुण्यातलं सर्वात मोठे हे बस स्थानक आहे। या ठिकाणी अनेक कर्मचारी जे आहेत ते कामावर न आल्यामुळे या बस ज्या आहेत त्या गेलेल्या नाहीत। एकूणच आपण पाहतोय की प्रवासी अशा प्रकारे ताटकळत बसलेले आहेत। गेले अनेक वेळापासून बस आलेले नाहीत। काय परिस्थिती आहे? बस नाहीत, आज बंद आहे? नाही, बस माझी 10 वाजता चिपळूण आज बंद आहे, माहिती आहे का तुम्हाला? नाही ना काका, संप आहे, बस नाहीत, काय माहिती आता काय करतात ते। तिकीट काढलेली आहे, आमची रिझर्वेशन आहे, बस आली अजून आली नाही। रत्नागिरीला तिघही जातोय, रत्नागिरीला जायला बस आहे, हाय बस म्हणतात, आता म्हणल्यात आहे। अगदी सचिन, एकूणच या सगळ्यांच्या प्रतिक्रिया आपण पाहतोय। या प्रवाशांना माहीतच नाहीये की आज बसेसचा संप आहे आणि बसेस बंद आहेत, त्यामुळे आता या प्रवाशांची चांगलीच गैरसोय होणार आहे। धन्यवाद सचिन दिलेल्या या सविस्तर अपडेट्ससाठी।